नमस्कार महाराज मित्रांनो, ताबोली एकदम जबरदस्त प्रोडक्ट फ्लावरिंग साठी, पण याचा योग्य वापर जर चुकला तर तुमचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसानी करू शकता। मित्रांनो, काम काय करतं ते लक्षात घ्या, मग तुम्हाला याचा समजेल की याचा वापर कसा करायचा। चॅनलला नवीन असाल तर फॉलो करून घ्या। मित्रांनो, काय करायचं आहे मित्रांनो, याचा वापर कधी करायचा आहे, जेव्हा तुमचं झाड गरजेपेक्षा शेंडा जास्त वाढतो तेव्हा करायचा आहे। दोन फांदींमधलं अंतर जास्त होत आहे तेव्हा याचा वापर करायचा आहे। मित्रांनो, त्यानंतर झाडाला पत्ते जास्त येतात तेव्हा याचा वापर करायचा आहे। फुलं कमी निघतायत तेव्हा याचा वापर करायचा आहे। मित्रांनो, आता हे काम कसं करतं तर त्याच्यासाठी तुम्हाला याचा घटक समजून घ्यावा लागेल। याच्यामध्ये घटक येतो मित्रांनो ट्रायकाब्रुटाझोल 40%। आता हे काय करतं मित्रांनो, जेव्हा शेंड्याची वाढ जास्त होते तर पत्त्यांची वाढ जास्त होते, दोन फांद्यांची वाढ जास्त होते। ते कशामुळे होते माहितीये का, जिब्बेरिन नावाचा हार्मोन असतो, जिब्बेरिलिन, त्याची जी आहे ना, त्याची जास्त प्रमाण झाडामध्ये झालं की फांद्यांचं, पत्त्यांचं, शेंड्याचं हाईट जास्त होते आणि त्याच्यामुळे आपला उत्पन्नावर परिणाम होतो। फ्लावर कमी निघते, फुटवा कमी निघतात, त्याच्यानंतर सेटिंग कमी होते। तरी तिथे याचा वापर करायचा आहे। मित्रांनो, याचा वापर करताना याचं प्रमाण वापरायचं तुम्हाला 3 ml 20 लिटर साठी, जास्त बिलकुल घ्यायचं नाही। मित्रांनो, आता याचा वापर कधी नाही करायचा आहे तेही लक्षात घ्या। झाड जेव्हा ताण मध्ये असेल तेव्हा याचा वापर करायचा नाही। झाड जेव्हा फुल फ्लावरिंग आलेलं असेल, म्हणजे झाडावर खूप फुलं आले असतील तेव्हा याचा वापर करायचा नाही। त्याच्यानंतर झाड एकदम छोटं असेल, जेव्हा तुम्ही आत्ता रोपटं लावताय तेव्हा याचा वापर करायचा नाही आहे। मग याचा वापर कधी करायचा आहे मी पहिले सांगितलं। त्याच्यानंतर याचा वापर, मुख्य वापर, ज्यांना फुलं काढायचे त्यांनी याचा वापर फुलं निघण्याच्या पूर्वी करायचा आहे, म्हणजे एक दोन फुलं दिसायला लागली झाडावर तेव्हा करायचं आहे। मित्रांनो, त्याच्यानंतर हे फुटव्यांनाही काम करतं, त्याच्यासाठी याला फुटवे निघायला सुरुवात झाली तेव्हा याचा वापर करायचा आहे। तुम्हाला काय फायदा दिसेल तर तुमचं जे फुटवे जे चाललेले असतील त्याला भरपूर सारे फुलं निघतील आणि ते फुलं जे आहेत ते फ्रूट मध्ये, सेटिंग मध्ये रूपांतर होतील। झाडाची वाढ जी आहे ती एकदम व्यवस्थित होईल, दोन फांदींमधलं अंतर एकदम कमी राहील, नंतर शेंडा व्यवस्थित चालेल आणि सगळी एनर्जी ट्रान्सफर होईल झाडामधली ती फ्लावरिंग साठी। त्याच्यामुळे याचा योग्य वापर करायचा आहे। याचा वापर कुठे केला जातो, लिंबू मध्ये केला जातो, मोसंबी मध्ये केला जातो, संत्र्यामध्ये केला जातो, फळबागांमध्ये केला जातो, फळबागांमध्ये मेन करून आपला गोवामध्ये केला जातो, ज्याला आपण जाम पीक म्हणतो, त्याच्यामध्ये केला जातो। त्याच्यानंतर भाजीपाल्यामध्ये भी याचा वापर केला जातो, टोमॅटोच्या फ्लावरिंग सेटिंग साठी याचा वापर केला जातो, नंतर कपाशीमध्ये याचा वापर केला जातो, मिरचीमध्ये याचा वापर केला जातो, अशा विविध पिकांमध्ये याचा वापर केला जातो। मित्रांनो, पण याचा परिणाम, याचे उलटेही होऊ शकतात जर याचं प्रमाण जास्त झालं तर। याचं प्रमाण चुकूनही जास्त करू नका, कारण की हे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे आणि याला वापरताना काळजीच घ्यायची। मित्रांनो, पाहिजे तर तुमच्या हाताने पंपात टाका, माणसांना कामाला लावू नका। याच्यासाठी आहे तेवढंच भारी, पण आहे तेवढंच नुकसानदार जर त्याचं प्रमाण जास्त झालं तर। मित्रांनो, माहिती कशी वाटली, माहिती आवडली असेल तर परत एकदा सांगतो, चॅनलला फॉलो करून घ्या। असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील ज्याच्यामुळे तुमच्या नॉलेजमध्ये भर पडत राहील। आजसाठी एवढंच। जय हिंद, जय महाराष्ट्र।